नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सारंगची सावली कशा पद्धतीने माफी मागत आहे, सारंगला कसं सॉरी म्हणत आहे आणि सारंग तिच्या त्या सगळ्या गोष्टी सोडूनही देत आहे। त्याचबरोबर सारंगने हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर अप्पूची भेट घेतलेली आहे आणि अप्पूलाही खुश केलेलं आहे। हॉस्पिटलमध्ये सारंगची जगन्नाथबरोबर भेट होते आणि जगन्नाथबरोबर भेट झाल्यानंतर सारंगच्या समोर सत्याचा उलगडा होत आहे। जगन्नाथ हा सारंगला सांगत आहे की त्याचं काय चुकतंय, त्याला काय दिसत नाही आहे, ह्या सगळ्या गोष्टी तो सांगत आहे। त्याचबरोबर तिलोत्तमाही भैरवीला म्हणत आहे की उद्या ह्या मुलीने ताराच्या आवाजावर जर दावा केला तर, आणि त्या क्षणी भैरवीच्या चेहऱ्यावरचा रंग उडालेला आहे, कारण खरंच ताराचा आवाज हा सावलीचा आवाज आहे हे भैरवीला चांगलंच माहिती आहे। तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। प्रेक्षकांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा। तुमचा लाईक हा आमच्यासाठी खूपच लाख मोलाचा आहे, त्यामुळे आम्हाला काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळतं। तर अस्मी जी आहे ती आता सारंगच्या पाठोपाठ सारंगच्या रूममध्ये आलेली असते। सारंग तिला म्हणत असतो की तू बाजूला हो, तू येऊ नकोस इकडे, परंतु अस्मी ही आलेली असते आणि आता सारंगच्या जवळपास ती फिरकत असते, कारण तिला असं वाटत असतं की सारंग मला माफ करणार नाही, म्हणून तिने सारंगचा हात पकडते आणि सारंगला म्हणत असते की माझ्याकडून चूक झाली सारंग, मला तू हवी ती शिक्षा दे, तू जे करशील ते मला मान्य असेल, वाटलंच तर तू मला मार, असं म्हणत तिने सारंगचा हात पकडलेला आहे आणि सारंगला ती वारंवार सांगत आहे की तू मला मार, मला काही प्रॉब्लेम नाही आहे, पण माझ्याकडनं चूक झाली आहे, मी असं करायला नको होतं। तेव्हा सारंगचं मात्र असं म्हणणं असतं की अस्मी हे बघ, तू काही केलंस तरीही तू चुकलेली आहेस हे लक्षात ठेव, आणि काहीही झालं तरीही आता महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आत्ता ज्या गोष्टी तू केलेल्या आहेत, ज्या गोष्टींमुळे एवढे सगळे प्रॉब्लेम क्रिएट झालेले आहेत, आणि शेवटी ती सारंगला मिठी मारत असते, सारंग तिला बाजूला ढकलत असतो, पण ती मात्र सारंगच्या जवळपास जाण्याचा प्रयत्न करत असते। आता सावली सारंगकडे आलेली असते, सारंगला म्हणत असते की सारंग सर प्लीज ऐकून घ्या ना, माझं काय झालेलं होतं ते। तेव्हा सारंग म्हणत असतो काय ऐकू तुझं मी, तुला ती व्यक्ती जवळची वाटलेली आहे, तुला त्या व्यक्तीच्या जवळ वाटलेलं आहे, तुला माझ्याबद्दल काही वाटलेलं नाही आहे, कारण आपल्यामध्ये मैत्रीचं नातं आहे, बाकीच्या सगळ्या नात्यांच्या पुढे जाऊन एक मैत्रीचं नातं आहे, आणि अप्पू मला तेवढाच जीव लावतो, त्याचबरोबर मीही त्याला तेवढाच जीव लावतो, पण तू अशा पद्धतीने वागायला नको होतं, असं सारंगचं म्हणणं असतं। आणि सारंग हे सगळं सावलीला बोलत असतो, परंतु सावलीला मात्र ते ऐकूनच घ्यायचं नव्हतं, कारण सावली तिचं म्हणणं सांगत असते। ती म्हणत असते की सारंग सर एकदा ऐकून घ्या तुम्ही माझ्याकडून, काय झालं माहिती का तुम्हाला, एक प्रॉब्लेम असा झालेला होता की तो म्हणजे की मी त्यांच्याकडे स्वतःहून गेलेले नव्हते, मी हॉस्पिटलमध्ये निघालेले होते, मी घाईत होते, मला माहिती नव्हतं की तिथं पुढे काय होणार आहे, गोष्टी कशा पद्धतीने घडणार आहेत, मला काहीच माहिती नव्हतं, मी माझ्या बाजूने प्रयत्न करत होते, मी माझ्या बाजूने सर्व गोष्टी मॅनेज करण्याचा प्रयत्न करत होते, पण अचानक मला भेटले ते म्हणजे जगन्नाथजी। आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत होत्या तेव्हा मात्र ते मला भेटले आणि मग त्यांनी स्वतःहून ते पैसे दिलेले आहेत, तुम्ही तर ते पाहिलेलंच आहे, मी त्यांना काहीही बोललेले नव्हते। आता सारंग तिथून निघून जातो, अस्मी तिथे येते आणि अस्मी म्हणू लागते बघितलं का, कारण तू एवढं बोललीस पण सारंगमध्ये जरासाही फरक पडलेला नाही, कारण काहीही झालं तरीही सारंगच्या मनात ज्या गोष्टी आहेत त्या अजूनही तशाच आहेत। मान्य मला, मी तुम्हाला वेगळं करू शकले नाही, पण तुमच्यामध्ये गैरसमज तर निर्माण झालेले आहेत, अंतर तर वाढलेलं आहे, एवढी छोटीशी गोष्ट होती, पण बघितलंच ना काय झालेलं आहे, असं ती बोलत असते। तेव्हा मात्र इकडे खूप राग आलेला असतो सावलीला, पण सावली शांत राहते, कारण तिच्याकडून चूक घडलेली असते, म्हणून हे सगळेजण तिला बोलत असतात असं सावलीला वाटत असतं। त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की अस्मीची जी नाटकं असतात ती चालूच असतात, सावली मात्र शांतपणे विचार करत असते। सावलीने एकच गोष्ट ठरवलेली असते की काहीही झालं तरीही ही अस्मीला भीक घालायची नाही, ही कशी आहे हे सावलीला चांगलंच माहिती असतं, त्यामुळं सावली मात्र शांतपणे गोष्टी हँडल करण्याचा प्रयत्न करत असते। इकडे तारा रूममध्ये बसलेली असते, ताराला एक चिठ्ठी पाठवली जाते, तर हे सगळं काम करत असतो तो म्हणजे बबलू। बबलू हा ताराच्या तिथे गेलेला असतो, तो तिला चिठ्ठी पाठवतो, त्यावेळेस तारा उठून बाहेर येते आणि तारा मात्र म्हणते की काय, बबलू सांगू लागतो की ते फोन, तेव्हा त्याच्यात लिहिलेलं असतं की तुझा फोन बंद आहे, तुझा फोन लागत नाही आहे। तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की तारा सांगते की हो,
हो माझा फोन बंद आहे. आणि मग बबलू त्याच्या पाठीमागं जे लिहिले ते वाचायला सांगतो आणि मग पाठीमागचं जे वाचते तेव्हा ताराला कळतं की नक्की हा कशासाठी आलेला आहे. आणि मग बबलूला ती सांगत असते की हो कॅफेमध्ये भेटूया. आता कॅफेमध्ये भेटायचं का? आणि सोहमने निरोप देताच कॅफेमध्ये भेटूया का असं त्याच्यावरती लिहिलेलं असतं. तेव्हा ती सांगते की हो कॅफेमध्ये भेटूया. म्हणजे इकडे कबुतराचं काम करत आहे तो आपला बबलू करत आहे. बबलूला खूप वाटत आहे की या दोघांनी एकत्र आलं पाहिजे, म्हणून तर तो तिच्याकडे निरोप घेऊन आलेला असतो आणि त्याला सोहमची तेवढीच काळजीही वाटत असते. आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र इकडे जेव्हा आता अमृता बाहेर आलेली असते आणि अमृता पाहते तर तिला धक्का बसतो. कारण सावली एकटीच तिथं विचार करत बसलेली असते. तिला बिचारीला वाईट वाटलेलं असतं कारण तिची काहीही चूक नाही आहे. कारण तिच्यावर जे संकट ओढवलेलं आहे त्याचा विचार तर कोणी केलेला नाही, पण तिच्यावरच बाकीचे आरोप मात्र करत सगळेजण तयार झालेले होते. तिच्यावर विश्वास नाही आहे, पण आता काल आलेल्या त्या अस्मीवरती विश्वास आहे. लकीली या सर्व गोष्टी घडलेल्या होत्या. खूप छान पद्धतीने सारंगने ते मॅनेज केलेलं होतं. बबलूमुळे हे शक्य झालं होतं. अन्यथा सावलीवरती खूप मोठं संकट आलं असतं. म्हणजे सावलीवरती जणू काही संक्रांतच आली असती अशा कंडिशनला सर्व गोष्टी आलेल्या होत्या. अमृताला इकडे सावली म्हणत असते, पण अमृता वहिनी मला कळतच नाही आहे की कसं मॅनेज करू. माझ्यात आणि सारंग सरांमधली मैत्री तुटेल का आता, असं ती बोलत असते. तेव्हा मात्र अमृता म्हणत असते की काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होईल. तेवढ्यातच सावलीच्या मोबाईलवरती दादाचा फोन आलेला असतो आणि सावली तो फोन उचलते. तर इकडून सखदेव दादा म्हणत असतो की अगं डॉक्टर आलेले आहेत आणि डॉक्टरांना फक्त तुझ्याशीच बोलायचं आहे. मला मात्र प्रश्न पडतो, अरे बापरे हे काय झालेलं आहे आता, सावलीवरती अजून काय संकट येणार आहे की काय, डॉक्टरांना सावलीशीच बोलायचं आहे. पण खरं तर इथं मोठी गोष्ट घडलेली असते. ती म्हणजे डॉक्टरांना सावलीशी नाही बोलायचं तर सारंग तिथं आलेलं आहे आणि सारंगला सावलीशी बोलायचं असतं आणि म्हणूनच या सर्व गोष्टी तिथे घडत असतात. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की सारंग आणि सावली दोघंही तिथं असतात आणि मग सारंग सावलीशी बोलतो आणि मग डॉक्टर कोण आहेत हे सावलीला कळतं. तेव्हा सारंग सांगतो की मी अप्पूला भेटायला आलेलो आहे इथे, थांब बोल अप्पूशी, असं म्हणत अप्पूकडे फोन दिला जातो आणि सावली मात्र आता अप्पूशी बोलत असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की सावलीचे बाबाही तिथं असतात, तेही बोलतात. सगळ्यांचं बोलणं चाललेलं असतं, सगळेजण बोलत असतात. त्याचबरोबर दादा बोलत असतो सावलीच्या बाबतीत ज्या काही गोष्टी घडत आहेत हे सगळं कशामुळं घडत आहे हे सावलीला माहिती असतं. पण आज सावली खुश झालेली असते. सारंग हा स्वतःहून तिच्याकडे गेलेला असतो आणि तो अप्पूशी बोलत आहे, तिथं सावलीशी बोलत आहे. सावलीला सांगत आहे, अप्पूकडे फोन दिला जातो. अप्पू म्हणत असतो की अगं अक्के तू पण आली असतीस ना तर मलाही खूप बरं वाटलं असतं. हे सगळं तो बोलत असतो आणि त्यानंतर अप्पू म्हणत असतो की बरोबर आहे, कोणीतरी एकाने घरी थांबणं गरजेचं आहे ना. अक्के बरं झालंस तू घरी थांबलीस, कारण तू घरी थांबणं गरजेचं होतं. दोघांनी पण इथे आलं तर कसं चालेल सांग बरं. सावली म्हणते की हो, आणि खरंच सारंगदाजी आलेत. आणि मग इकडे सावली सांगत असते अप्पू त्रास द्यायचा नाही, अजिबात धावपळ करायची नाही, गोळ्या औषधं वेळेवर घ्यायची, आराम करायचा, आईला त्रास द्यायचा नाही, हे सगळं सावली सांगत असते. तेव्हा मात्र अप्पू म्हणत असतो की आत्ता सारंगदाजींनी पण मला तेच सांगितलेलं आहे. हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि अप्पू म्हणत असतो की अक्के तू लवकर भेटायला ये बरं का मला. तेव्हा सावली सांगते की हो मी नक्की भेटायला येते तुला. सारंग मात्र हसत असतो, त्याला छान वाटत असतं. अप्पूची भेट झालेली असते आणि त्यानंतर सारंग आणि इकडे सावली बोलत असतात. सारंग म्हणत असतो पण मी तुझ्यावरती खूप रागावलेला आहे, मला ही गोष्टच पटलेली नाही की तू अशा पद्धतीनं वागलेली आहे. आपल्या मैत्रीमध्ये तू असं वागायला नको होतं, माझ्यापासून ही गोष्ट लपवायला नको होती, असं सारंग म्हणत असतो आणि फोन कट करतो. त्यानंतर तिथे येतो तो म्हणजे सखदेव दादा म्हणत असतो की सारंगराव मला माफ करा, मला हे सगळं माहिती होतं, पण मला सावलीने सांगितलेलं होतं. मी तुम्हाला म्हणलं होतं ना सावलीला सवय आहे सगळी जबाबदारी स्वतःवरती घ्यायची आणि तिने तीच केलेलं होतं. तिने मला सांगितलेलं होतं की आज सणाच्या दिवशी सारंग सरांना त्रास व्हायला नको दादा, तू त्यांना काही सांगू नको, म्हणून मी तुमच्या कोणाच्या समोर काही सांगितलं नाही. आणि त्यात तिनं तेवढ्यावर थांबली नाही तर पांडुरंगाची शपथच दिली होती हो तिनं मला, मग मी कसं बोलणार होतो सांगा बरं, असं सखदेव सांगत असतो. सावली आमची अशीच आहे, प्रत्येक वेळेस प्रत्येकाची काळजी घेते, त्यांच्याशी प्रेमाने वागते, पण ती जे काही कोणासाठी करते ते मात्र कधी कोणाला सांगत नाही. इकडे आता सारंग निघालेला असतो
आणि त्याचवेळी तिथे जगन्नाथ आणि त्याचबरोबर अलका दोघंही आलेले असतात आणि सारंग मात्र त्यांच्याकडे पाहत असतो. जगन्नाथ आणि अलका तिथे आलेले असतात. तेव्हा मात्र इकडे जगन्नाथ म्हणत असतो काय, तेव्हा सारंग म्हणत असतो कसं आहे माहिती आहे का, तुम्ही माझ्या आयुष्यात जे भांडण वादळ आणून ठेवले ना आमच्या घरामध्ये, ते अस्मीला आणलेलं आहे. आता सावली आणि अस्मी यांचं काय होईल याचा विचार करताय का तुम्ही? घरामध्ये फक्त भांडणच आहे. तुमच्या कृपेमुळे हे सगळं घडत आहे. आणि सारंग मात्र जगन्नाथला बोलत असतो. जगन्नाथ म्हणत असतो कसं आहे माहिती आहे का, तुझं चुकतंय सारंग. तुला कळत नाही आहे तुझ्या आयुष्यात काय चांगलं आहे ते. लवकरच तुला कळेल. तू ना तुझ्या चष्म्यातून बघत आहेस त्याला, पण एकदा दुसऱ्याच्या बाजूने विचार करून बघून बघ, नक्की कळेल तुला काय प्रॉब्लेम आहे ते, असं जगन्नाथ सांगत असतो. तेव्हा मात्र सारंग तिथे उभा असतो आणि सारंगला जगन्नाथने इनडायरेक्टली सांगितलेलं असतं. आणि सारंग जगन्नाथला म्हणालेला असतो की तुम्ही आता सावलीच्या आयुष्यात कृपा करून येऊ नका आणि तिच्या आयुष्यात येऊन तिच्या आयुष्यातली संकट वाढवू नका. तेव्हा मात्र इकडे सारंगला जगन्नाथ म्हणालेला असतो की देणार का तू माझ्या मुलीला मेहेंदळ्यांच्या सुनेचा दर्जा, मान, तुझी बायको आहे तिचा मान, जेव्हा हे तू तिला देशील ना तेव्हा बोल माझ्याशी, अन्यथा तू माझ्याशी बोलायला येऊ नको. इतकं स्पष्ट जगन्नाथ बोलत असतो. तेव्हा मात्र खरंच हसू येतं, कारण जगन्नाथने ह्या गोष्टी, हे सगळं घडलेलं असतं आणि जगन्नाथने ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या स्पष्टपणे सारंगला सांगितलेल्या असतात. इकडे आता तिलोत्तमाला सणाच्या दिवशी भेटायला भैरवी आलेली असते आणि भैरवीचं असं म्हणणं असतं की तिलोत्तमा कसं आहे माहिती आहे का, आज सणाचा दिवस आहे आणि तुम्हाला मेंदळींना काय गरज आहे ग शुभेच्छा वगैरे द्यायची, तुमच्यासाठी काय कमी आहे. तेव्हा तिलोत्तमा म्हणत असते की तसं नाही ग, कसं आहे माहिती आहे का, त्या गोष्टींची गरज असते, लोकांची नजर लागते ना. हे सगळं त्या दोघींचं बोलणं चाललेलं असतं. तेवढ्यात सावली तिथं आलेली असते आणि तिलोत्तमा म्हणत असते बघ बाई, आपली तारा आहे ना या मुलीच्या संपर्कात असते, म्हणजे विचार कर बाई काय होऊ शकतं याचा, मला तर ना काळजीच वाटत आहे ताराची, असं सगळं ती बोलत असते आणि तिचं हे बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र इकडे ताराच्या बाबतीत ती म्हणत असते उद्या ह्या मुलीने ताराच्या आवाजावर पण सांगायला नको दावा करायला, वाटतं तेवढी साधी सोपी नाही आहे ती, महाचालाक आहे, हे सगळं ती बोलत असते. तेव्हा मात्र त्या क्षणी भैरवीच्या मात्र जाम शिट्ट्या वाजलेल्या असतात. त्याचा विचारही आपण करू शकत नाही, कारण भैरवीला कळलेलं असतं की हे खरंच जर उद्या सक्सेस झालं तर, म्हणजे खरंच ताराचा आवाज हा या सावलीचा आवाज आहे हे समोर आलं तर, हा प्रश्न मात्र तिला पडलेला असतो. त्यासोबतच इकडे आता भैरवी सावलीकडे येते आणि म्हणत असते की अगं तिलोत्तमा, मला या मुलीशी बोलायचं होतं का ताराच्या कॉन्सर्टच्या संदर्भात. ती सावलीला बाजूला घेते, खेचतच आणते, म्हणजे जणू काय सावली तिच्या हाताखालची मोलकरी नाही अशा पद्धतीनं ती वागत असते. या भैरवीला उपकारांची जराशीही जाणीव नसते किंवा चाड नसते असं म्हणलं तरी चालेल प्रेक्षकांनो, कारण सावली बिचारी गरीब गाई प्रत्येक वेळेस शांतपणे ऐकून घेते, म्हणून प्रत्येक जण येऊन तिचा अपमानच करत असतं. राहिल्यास राहिलेली ती अस्मी पण आता आलेली आहे आणि तीही सावलीचा अपमानच करत सुटत असते. तिलाही काय किंमत आहे, काय लायकी आहे त्या अस्मीची, तरीही ती तेच करत असते. आता इकडे ह्या भैरवीने पण तेच कांड सुरू केलेलं असतं. तीही सावलीला अशाच पद्धतीनं वागवत असते, बोलत असते. तेव्हा मात्र आता सावली भैरवीला म्हणत असते हो, पण मी सकाळी माझी अडचण घेऊन तुमच्याकडे आलेली होती, पण तुम्ही मला मदत केलेली नाही. तेव्हा ती म्हणत असते काय मदत करायची, लायकी काय आहे ग तुझी, आणि तू कुणाच्या जीवावर उड्या मारतेस, तुझ्या घरातला साधा किराणा तुझ्या आईबाप आणू शकत नाहीत, भिकारी आहे तुम्ही, आणि मी प्रत्येक वेळेस भीक घालायला मी काय रिकामी नाही आहे, आणि तुमच्यावर एवढे उपकार का करू मी, कोण आहात तुम्ही, लायकी काय तुमची. तेव्हा सावली म्हणते ताराचा आवाज आहे मी. तेव्हा भैरवी म्हणते की बाद झालं. भैरवीला खूप राग येतो. भैरवी त्या क्षणी सावलीचा हात पेरगळते आणि सावलीशी चुकीच्या पद्धतीनं वागू लागते. सावलीला ती म्हणत असते की तुझं जे काय चाललंय ना ते मला चांगलं माहिती आहे, तू ताराचा आवाज असली तरी फक्त ते माझ्यामुळं आहे. काही वर्षांपूर्वी मी तुला ते दिलेलं होतं आणि त्याचं व्याज मी वसूल करत आहे. म्हणजे इनडायरेक्टली सावली तिला म्हणालेली असते की हे सगळं जे काय आहे ते माझं आहे, माझ्या आवाजामुळं घडतंय. तेव्हा ती म्हणते की तुझ्यासारख्या भिकाऱ्या लोकांची अजिबात गरज नाही, तुम्ही कसे आहात हे मला चांगलंच माहिती आहे, असं म्हणत भैरवी इकडे सावलीची लायकी काढत असते. सावलीला बिचारीला खूप वाईट वाटत असतं आणि भैरवीनं तिला सांगितलेलं असतं की एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे का तुझी दानत, आजपर्यंत जेवढी मदत मी केलेली आहे ना ते सगळं माघारी देण्याची नाही आहे का दानत ते सांग, असं भैरवी
तिला बोललेली असते. तेव्हा मात्र इकडे सावलीला खूप राग आलेला असतो, पण सावली शांत राहते आणि म्हणत असते की एक गोष्ट लक्षात ठेवा, नियतीचे फासे उलटे पडू शकतात. एक दिवस तुमच्याकडे तारा मॅडम असतील, माझा आवाज असेल, पण तुम्ही जो बंगला हा इमला बांधलेला आहे ना, पत्त्यांच्या घरासारखा तो कोसळून जाईल महाल, एवढं लक्षात ठेवा. आणि इकडे सावलीने तर चक्क ओपन चॅलेंज केलेलं असतं आणि भैरवीची वाट लावलेली असते. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की सारंग म्हणत असतो की आई घरातली शांतता राहिली पाहिजे, खरंच बरं वाटतं. तेव्हा तिलोत्तमा म्हणत असते हे घर आहे ना आपलं, त्यामुळे इथे शांतता असणारच आहे, असं तिलोत्तमाचं म्हणणं असतं. तेव्हा मात्र सारंग म्हणत असतो पण हा गुंता कधी सुटणार आहे. तेव्हा तिलोत्तमा त्याला म्हणत असते लवकरच सुटेल हा गुंता, कारण ह्या गोष्टी ज्या आहेत त्या क्लिअर होणं गरजेचं आहे. एकदा का गोष्टी क्लिअर झाल्या की हा गुंता सुटणारच आहे. तुला ठरवायचं आहे की ती मुलगी का अस्मी, यातनं कुणाची निवड करायची आहे ते सगळं तुझ्या हातात आहे ना रे सारंग, असं ती बोलत असते. तेव्हा मात्र ती आवर्जून ही गोष्ट मात्र सांगायला विसरत नाही की सारंग तुला विचार करावा लागणार आहे, म्हणजे इनडायरेक्टली तू अस्मीची निवड करावी असं सांगत आहे. त्यानंतर सारंग एक्झरसाईज करतो आणि तो निघालेला असतो आणि समोर त्याला फुलांनी सॉरी लिहिलेलं दिसतं. सारंग त्या सॉरीकडे पाहत असतो, तर ते सॉरी जे असतं ते इकडे लिहिलेलं असतं ते म्हणजे सावलीने खूप छान पद्धतीने सारंगला सॉरी म्हणलेलं असतं आणि समोर येऊन पण ती त्याला सॉरी म्हणत असते आणि सारंगचा चेहरा खुललेला असतो. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.